तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल डिझेलची बचत करण्याचे देशवासियांना आवाहन केले आहे। त्याला कुठेतरी बुलढाण्यात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात हरताळ फासल्याचे चित्र दिसून आले। काल दिल्लीत मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रतापराव जाधवांना माध्यम प्रतिनिधींनी त्यांना हा गाड्यांचा ताफा टाळता आला असता किंवा कमी करता आला असता असा प्रश्न विचारला व त्यांना तो चांगलाच जिव्हारी लागला आणि त्यांनी थेट पत्रकारांना देखील एकत्र व एकाच गाडीने फिरण्याचा सल्ला देऊन टाकला। एकंदरीत केंद्रीय मंत्र्यांच्या या वक्तव्याची चांगलीच चर्चा रंगली आहे। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार, बुलढाणा। आणलेला 50 गाड्या चाललेल्या आहे। तुम्ही स्वतः मेट्रोमध्ये फिरता आणि तुमच्याच कार्यक्रमामध्ये अशी परिस्थिती नाही, माझ्या कार्यक्रमामध्ये म्हणण्यापेक्षा नियोजित कार्यक्रम होता। आणि आता तुम्ही जो प्रश्न विचारला तर ते बोमवर उत्तर देणं बरोबर नाही, पण मी सांगेन की आता तुम्ही इतके पत्रकार आले असते तर मला वाटतं तुम्ही लोकांनी सगळ्यांनी एका गाडीत फिरायला पाहिजे। आणि आता तिथं मग बस स्टेशन सारखी गाडी उभी राहील का मी थांबलो मागच्याने या बसा। आता याच्यामध्ये दिवसेंदिवस हे अवेअरनेस लोकांमध्ये चाललेलं आहे। आता लोक ते येतील, हळूहळू येतील। आता एकाच दिवसामध्ये काही फरक पडत नसतो। सार्वजनिक गाड्याचा वापर ज्या ठिकाणी मंत्री म्हणून जो काही प्रोटोकॉल असतो तो मी याच्या अगोदर तुम्ही SP साहेबाला फोन लावून विचारा। मी सकाळी त्यांना अगोदर सांगितलेले की माझ्या संरक्षणाच्या ज्या गाड्या आहेत त्या मला नको आहेत, त्या कमी करून टाका।